श्री स्वामी समर्थ। श्री कालभैरव जयंती निमित्त श्री महाकाल अष्टभैरव पूजन तथा श्री महाकाली याग। कार्तिक कृष्ण अष्टमी या दिवशी श्री कालभैरव जयंती साजरी केली जाते। जे दिसायला भयंकर आहेत पण जे भीतीपासून संरक्षण करतात ते भैरवनाथ। सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ कोण या वादामध्ये ब्रह्मदेवांकडून भगवान महादेवांची निंदा झाली। त्यावेळी भगवान महादेवांच्या क्रोधातून एक अति भयंकर भगवान शिवांचे स्वरूप प्रगट झाले, तेच श्री कालभैरवनाथ। श्री कालभैरवांनी आपल्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचे 5वे मुख उडविले। संस्कृत दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला महाकालभैरव स्तोत्र व अध्याय संपल्यावर महाकाली स्तोत्र घेऊन महाकाली याग संपन्न होणार आहे। परमपूज्य गुरुमाऊलींनी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून सर्वसामान्य भाविक सेवेकरांमार्फत श्री कालभैरव महाराजांची सेवा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पोहोचवली आहे। आरोग्य पीडा, न केलेल्या कर्माची शिक्षा, विनाकारण बदनामी होणे यासारख्या असंख्य मानवी समस्या निवारण होऊन संरक्षण होण्याकरिता भगवान श्री कालभैरव महाराजांची सेवा अतिशय महत्त्वपूर्ण मानली गेली आहे। वाराणसी, उज्जैन, नाशिकसह संपूर्ण भारतभर श्री कालभैरवनाथ महाराजांची जागृत शक्तिपीठे आहेत। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे भगवान श्री कालभैरवनाथ महाराजांची प्रतिष्ठापना झालेली आहे। येथे असंख्य भाविक हार, नारळ, खडीसाखर, अगरबत्ती हातात घेऊन श्री कालभैरवनाथांचा मान सन्मान करतात व आपले घराणे मांडून संकटमुक्त होतात। परमपूज्य गुरुमाऊलींच्या असीम कृपाशीर्वादाने व आदरणीय श्री दादासाहेबांच्या मार्गदर्शनाने समस्त मानवाच्या कल्याणाकरिता तसेच राष्ट्रहितासाठी श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी श्री कालभैरव जयंती निमित्त श्री महाकालभैरव पूजन तथा श्री महाकाली यागाचे आयोजन करण्यात आलेले आहे। तरी या देवदुर्लभ सेवेत सहभागी होऊन जीवन कृतकृत्य करून घेऊया। श्री गुरु चरणार्पणमस्तु।